श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये. आज सकाळी सकाळीच मला 2 पार्सल रिसीव्ह झाले. म्हटलं त्याचा रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करावा. तर पहिलं प्रॉडक्ट होतं ते म्हणजे ही छोटीशी क्यूटशी मणिमाऊ. ही दोन्ही प्रॉडक्ट मी अर्चितसाठी मागवली आहेत. ही मणिमाऊ खरं तर मला लास्ट वीकमध्येच रिसीव्ह झाली होती, पण ते प्रॉडक्ट थोडंसं डिफेक्टिव्ह होतं, त्यामुळे मी रिप्लेसमेंटची रिक्वेस्ट टाकली होती आणि आज हे मला रिप्लेस होऊन आलं आहे. आणि ही अशी आहे काहीशी छोटीशी मणिमाऊ, छान झोपलेली अशी. आणि याच्यातच तुम्हाला डोळे उघडलेली मणिमाऊ पण मिळते, पण म्हटलं अर्चित तिचे डोळे ठेवणार नाही, तो काढून टाकणार, त्यामुळे मग मी ही अशी घेतली. आणि त्याचबरोबर याचं एक हिडन हे पण आहे, ते म्हणजे सो ती असा आवाजही करते. आणि अर्चितला हे त्याचं गिफ्ट प्रचंड आवडलं. आणि ॲक्च्युली मागच्या आठवड्यातही ज्यावेळी ही रिसीव्ह झाली होती फर्स्ट टाईम, सो पूर्ण आठवडाभर तो तिला घेऊनच फिरत होता माऊला सगळीकडे. आणि त्याला डिस्ट्रॅक्ट करण्याचं एक छान रिझन भेटलं होतं मला, की ज्यावेळी तो मला खूप त्रास देत होता, मी सतत त्याला म्हणायचे अरे आपली माऊ कुठे आहे, माऊ कुठे आहे, आणि तो लगेच धावत जायचा आणि तिच्यासोबत खेळत बसायचा. सो आता बघूया की अजून किती दिवस तो तिच्यासोबत खेळणार आहे, काही फक्त 9 दिवस असणार आहेत, पण सध्या तरी तो तिच्यासोबत छान रमतोय आणि मस्त खेळतोय. सो हे खरंच खूप छान आहे. कोणालाही गिफ्टिंग पर्पजसाठी सुद्धा हे खूप मस्त आहे. कोणाच्या बर्थडेला गिफ्ट करायला, किंवा आता रक्षाबंधन येतं आहे तर ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत त्यांना बहिणीला देण्यासाठी हे खूप छान आहे. म्हणजे जी छोटी छोटी मुलं असतात त्यांच्यासाठी हा एक छान गिफ्टिंग ऑप्शन आहे. आणि दुसरं गिफ्ट किंवा दुसरं प्रॉडक्ट ज्याची खरं तर मी फार आतुरतेने वाट बघत होते, कारण अर्चितचा पुढच्या आठवड्यामध्ये बड्डे आहे आणि माझी फार इच्छा होती की त्याच्या बड्डेच्या अगोदर हे प्रॉडक्ट यावं, कारण एका स्पेसिफिक पर्पजने मी हे प्रॉडक्ट मागवलं होतं. आणि ते प्रॉडक्ट आहे हे. सो हे ऑफकोर्स खूप व्हायरल प्रॉडक्ट आहे, बऱ्याच जणांना हे माहीतही असेल. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते. हे आहे एक जे आपण गुल्लक म्हणतो लहान मुलांचा. सो हा आहे गुल्लक. आणि याला मी हे अनरॅप करते सगळ्यात अगोदर. ओके, फर्स्ट ऑफ ऑल तर ह्याची पॅकेजिंग खूप छान होती, छान बॉक्समध्ये आलं होतं ते. आणि कंडिशन बघताही ते खूप छान आहे. आणि छान प्लास्टिकचं रॅपर पण दिलं आहे त्याला, सो दॅट की त्याच्यावर काही स्क्रॅच वगैरे पडणार नाही. आणि हे चांगलंच पॅक आहे. सो हे त्यांचं डिस्काउंट कुपन कार्ड आहे, ज्याच्यावर नेक्स्ट टाईम ज्यावेळी परचेस करेन मी, सो मला 30% ऑफ मिळेल, अर्थात जर मी त्यांच्या प्रॉडक्टला 5 स्टार दिले तर. आधी बघूया आपण प्रॉडक्ट 5 स्टार देण्यासारखं आहे का. तर येस, हे वुडन आहे, तुम्हाला आवाज येत असेल. खरंच खूप छान प्रॉडक्ट आहे हे. आणि याच्यावर ना हे ज्यावेळी लाईट्स पडते तुम्हाला हे दिसत असेल, हे एक स्टिकर आहे. ओके, आणि ह्या स्टिकरवरती ना असे नंबर्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल 100, 200, 500. तर याच्यामध्ये जेव्हा तुम्ही 100 रुपये टाकाल त्यातलं पहिलं 100 क्रॉस करून टाकायचं, दुसरे 100 टाकले की दुसरे 100. समजा 500 रुपये टाकले, इकडे 500 लिहिलेले आहेत, त्यातले 500 काढून टाकायचे. सो ज्यावेळी तुम्ही हे पूर्ण असं फील कराल त्यावेळी तुमच्या या पिगी बँकमध्ये जवळपास नाही तर 1 लाख रुपये साठलेले असतील, ज्यावेळी पहिल्या स्क्वेअरपासून शेवटपर्यंत हे सगळं फील होईल. ठीक आहे. आणि याला असे पैसे टाकण्यासाठी 2 हे आहेत, 2 ओपनिंग्ज आहेत. एक तर तुम्ही नोटा फोल्ड करूनही टाकू शकता किंवा गोल राऊंड करूनही टाकू शकता. आणि मी ॲक्च्युली मिशोवरती तुम्हाला असे बरेच प्रोडक्ट बघायला मिळतील, प्राईसही त्याची कमी जास्त आहे, पण मी ह्याला सिलेक्ट करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं रिझन असं होतं की याला खालती एक ओपनिंग आहे आणि इथं तुम्हाला दिसेल की इकडे दोन्हीकडे स्क्रूज आहेत. सो हे स्क्रू काढले तर हा पूर्ण पोर्शन निघतो आणि खाली एक स्क्वेअर आहे, सो त्याच्यातून तुम्ही पैसे काढू शकता. म्हणजे जरी तुम्ही याच्यात 1 लाख रुपये तुमचे साठले तर हे वेस्ट नाही होणार आहे. तुम्ही हे खालून काढून त्यातले पैसे काढून तुम्ही पुन्हा याच्यात पैसे साठवू शकता. आणि मला वाटतं की त्यांनी हे असे स्टिकर्स अजून याच्यासोबत 1-2 द्यायला हवे होते, सो दॅट की आपण ते रियूज करू शकलो असतो. पण ठीक आहे, काही नाही. जरी फर्स्ट टाईम 1 लाख झाले तरी तुम्ही पुन्हा आपण एक्सेल शीटवर हे असं बनवून एवढा आकाराचं बनवून याच्यावर पुन्हा स्टिक करू शकतो. सो आय गेस ही रियुजेबल आहे छान. आणि मला हा पोर्शन तर खूप जास्त आवडला, छान वाटलं जरा याच्यामुळे. तर हे मी मागवण्याचं कारण असं आहे की पुढच्या वीकमध्ये अर्चितचा बड्डे आहे आणि माझं एक ठरवलं आहे की 15 ऑगस्टला त्याचा बड्डे असतो. सो या 15 ऑगस्टपासून पुढच्या 15 ऑगस्टपर्यंत त्याच्या नावाने एक सेविंग करत राहायचं. काही कुठे थोडेफार पैसे वाचले तर ते याच्यात टाकत राहायचं. कारण कसं होतं ना की आपण बँकेत पैसे असले की मग ते असेच खर्च होत जातात आणि आपण कितीही म्हटलं की हां याच्यासाठी साठवू त्याच्यासाठी साठवू तर ते असे साठवले जात नाही. सो मी म्हटलं एक पिगी बँक असेल तर ते आवर्जून साठवले जातील. आणि बघूया आता या 15 ऑगस्टपासून पुढच्या 15 ऑगस्टपर्यंत मी याच्यात किती पैसे साठवू शकते ते.
बट आय विल ट्राय माय बेस्ट. छोटी छोटी का होईना याच्यात मिनिमम तुम्ही 100 रुपीज टाकू शकता आणि मॅक्झिमम 500 रुपये टाकू शकता, जेणेकरून तुम्हाला हे 1 लाखाचं जर काउंट क्लिअर करायचं असेल. समजा एखाद्याकडे 100 रुपीज नाही आहेत, 50-50च्या 2 नोट आहे, तर तुम्ही 50-50 म्हणजे ते 100 रुपीज टाका आणि यातला एक 100 क्रॉस करा, असंही चालू शकतं. सो मला तरी पर्सनली मिशोवरून मागवलेली ही दोन्ही प्रॉडक्ट्स प्रचंड आवडले आणि तुम्हाला जर याच्या लिंक्स हव्या असतील तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये याच्या लिंक्सही प्रोव्हाइड करेन. सो थँक्यू सो मच. आणि तुम्हालाही प्रॉडक्ट्स कसे वाटले मला नक्की सांगा. थँक्यू. आज अर्चितसाठी त्याच्या आवडता दूध चपातीचा नाश्ता होता. नाश्ता केल्यानंतर अर्चित खेळायला लागला. मी त्याच्यासाठी ही अशी एक चटई मागवली ज्याच्यावर चित्र आणि अक्षर आहेत आणि अर्चित यातली बहुतांशी चित्र ही अगदी बरोबर ओळखतो. लिंबू दाखव कुठे आहे, लिंबू कुठे आहे? हो ते लिंबू आहे. स्ट्रॉबेरी, स्ट्रॉबेरी, स्ट्रॉबेरी कुठे आहे? स्ट्रॉबेरी कुठे आहे? कुठे आहे स्ट्रॉबेरी? अरे बापरे तिकडे. अजून कुठे आहे रे स्ट्रॉबेरी? आहा वा वा. मँगो कुठे आहे? ये. आणि झेब्रा कुठे आहे? ये. टोमॅटो कुठे आहे? केळी कुठे आहेत? केळी, बनाना, ये. आणि कोकोनट. गुड बॉय. आणि शशा कुठे? शशा. आणि गाडी कुठे? अंडा कुठे? अंडा, एग, ये. पियर कुठे आहे? पियर, पेयर कुठे? येस गुड बॉय. हो जब्बा आहे ना ते. आणि ऑरेंज कुठे? ऑरेंज, ऑरेंज. येस गुड बॉय. येस कसं करतात? येस कसं करायचं? ये. आज संध्याकाळी कालच्यापेक्षा जास्त तब्येत बिघडली होती, त्यामुळं स्वयंपाकामध्ये काहीतरी खूप लाईट करायचं ठरवलं. यांना विचारलं तर यांनी फरमाईश केली कांदे पोह्यांची, पण बटाटा कांदे पोह्यांची. म्हटलं ठीक आहे, पण बघितलं तर कांदे पोहे नव्हते. म्हणून अर्चितला आणि त्याच्या बाबांना पोहे आणायला लावले. तोपर्यंत इकडं पोह्यांची सगळी तयारी करून घेतली. कांदा मिरची चिरून घेतली. त्यानंतर घेतले थोडेसे शेंगदाणे व कढीपत्ता व त्यानंतर हिरो इन्ग्रेडियंट बटाटा. बटाट्याच्या साली काढून घेतल्या व त्याचे असे पातळ पातळ काप करून घेतले. बटाट्याचे असे पातळ काप करून घेतल्यामुळे तो छान क्रिस्पी होतो. त्यानंतर बटाटा एकदा धुवून घेतला जेणेकरून त्याचा स्टार्च निघून जाईल व एका स्वच्छ नॅपकिनमध्ये बटाटा स्वच्छ पुसून कोरडा करून घेतला. तोपर्यंत अर्चित बाबांसोबत जाऊन पोहे घेऊन आला होता. बटाटा असा कोरडा केल्यामुळे तेलात तो उडत नाही, तडतडत नाही व तेलही अंगावर येत नाही. बटाटा कोरडा करून झाल्यानंतर पोहे घेतले व ते 2 वेळा स्वच्छ धुतले. धुण्या अगोदर पोहे चाळून आणि निवडून घेतले होते. पोहे फक्त 2 वेळाच धुवायचे, जास्त धुतले तर पोहे तुटतात. सो 2 वेळा पोहे धुवून घेतले व ते भिजण्यासाठी ठेवून दिले. तोपर्यंत कढईमध्ये तेल घेतलं व त्याच्यात शेंगदाणे भाजण्यासाठी टाकले. ज्यावेळी बटाटे पोहे कराल त्यावेळी अगोदर शेंगदाणे भाजून घेत जा, कारण बटाट्यांमुळे कढई खाली थोडीशी चिकट होते व त्यानंतर शेंगदाणे नीट भाजले जात नाहीत. म्हणून अगोदर शेंगदाणे भाजून घेतले. शेंगदाणे छान कडक कुरकुरीत करून घेतले.
कांदे पोह्यामध्ये मला तरी पर्सनली मऊ शेंगदाणे आवडत नाहीत, त्यामुळे मी छान कडक कुरकुरीत शेंगदाणे भाजून घेते। हे भाजलेले शेंगदाणे भिजवलेल्या पोह्यांवर काढून घेतले, म्हणजे या भाजलेल्या शेंगदाण्यांचं तेल हे पोह्यांमध्येच उतरेल। तुम्हाला जर फार तेलकट पोहे नको असतील तर तुम्ही हे शेंगदाणे टिश्यू पेपरवर सुद्धा काढू शकता। त्यानंतर त्याच तेलामध्ये चिरलेल्या बटाट्याच्या फोडी टाकल्या व मंद आचेवर त्या छान परतून घेतल्या। ह्या बटाट्याच्या फोडी छान क्रिस्पी व क्रंची व्हायला हव्या, त्यामुळे गॅस खूप फास्ट ठेवू नका, अदरवाईज त्या करप लागत होतात। काही बटाट्याच्या फोडी या पातळ असतात तर काही थोड्याशा जाड। ज्या फोडी पातळ असतात त्या सगळ्यात लवकर क्रिस्पी बनतात व लाल होतात, सो अशा फोडी अगोदर काढून घ्यायच्या व बाकीच्या फोडी पुन्हा 2 ते 3 मिनिटांसाठी भाजायच्या। या फोडींवर थोडंसं मीठ टाकून परतून घ्यायचं, म्हणजे बटाट्याच्या फोडींनाही छान मीठ लागलं जातं। व या फोडी मी पुन्हा पोह्यांवर काढून घेतल्या। त्यानंतर तेलाला जिरे, मोहरी, हळद, मिरची व कढीपत्ता यांची फोडणी दिली। त्यानंतर त्याच्यात कांदा टाकला व भाजून घेतलं। आता एक सिक्रेट टिप, या स्टेजला थोडंसं पाणी ओतायचं व त्यानंतर त्याच्यामध्ये भिजवलेले पोहे टाकायचे। पाणी ओतल्यामुळे कढई थोडीशी थंड होते व त्याचबरोबर गॅसही बारीक करून घ्यायचा। कढई थंड झाल्या कारणाने पोहे कढईला चिकटत नाहीत व खाली जर पोहे चिकटले तर ज्यावेळी आपण पोहे परततो त्यावेळी काही कडक पोहे पोह्यांमध्ये मिक्स होतात आणि खाताना आधेमध्ये पोहे कडक लागतात। पण जर तुम्ही पाणी ओतलं तर कढई शांत होते व पोहे तळाला अजिबात चिकटत नाहीत, त्यामुळे ते कडक होण्याचाही प्रश्न नसतो। त्यानंतर पाण्याचे 2 हबके दिले, चवीनुसार मीठ टाकलं व 2 मिनिटं पोह्यांना वाफ काढून घेतली। तुम्ही बघू शकता पोह्यांना खाली अजिबात चिकटले नाही आहेत। थोडं मीठ कमी वाटत होतं म्हणून मी नंतर पुन्हा मीठ टाकलं व पुन्हा एकदा पोहे परतून घेतले। या पोह्यांवर छान बारीक चिरलेली कोथिंबीर व खिसलेलं ओलं खोबरं घालून घेतलं। तयार आहेत रुचकर असे बटाटा कांदे पोहे। एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सगळ्यात आधी येतील। त्यानंतर आम्ही पोहे खायला घेतले। आर्चूला त्याच्या डिशमध्येच पोहे हवे होते आणि मी हे असं त्याला खायला सांगते आणि मुळात तोही ते खातो। ही सवय मी साधारणतः वर्षाचा असल्यापासूनच त्याला लावली आहे। कपडे, फरशी हे सगळं घाण होतं हे खरं आहे, पण मुलांना स्वतःच्या हातानं खायची सवय लागते आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। तुम्हाला जर ही पोह्यांची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। थँक्यू।